नमस्कार मित्रांनो, कधी कधी काय होतं, सकाळी उठल्या उठल्याच आपल्याला भूक लागतो. म्हणून आज आपण घेऊन आलेलो आहोत पोहा. पोहा हा झटपट व लवकर होतो. चला तर मग सुरू करूया. तर काय करायचं मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला अशा पद्धतीने पोहा भिजवून घ्यायचा आहे. पोहा 2 पाण्याने धुवून भिजवून घ्यायचा आहे. नंतर एक कढई घेऊन त्यामध्ये 1 चम्मच तेल घालून हे शेंगदाणे आपल्याला चांगल्या पद्धतीने तळून घ्यायचे आहे. ब्राऊन येतपर्यंत शेंगदाणे तळून घ्यावे. कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घातलेले आहे. 1 चम्मच जिरे आणि 1 चम्मच मोहरी घालायची आहे. मोहरी जिरे फुटायला लागले की त्यामध्ये एक उभ्या पद्धतीने कापून कांदा घालायचा आहे. कांदा छान फिरवून परतून घ्यायचा आहे. कांदा छान सॉफ्ट झाला की त्यामध्ये कढीपत्ता घालावा. कढीपत्ता घालून ते फिरवून घ्यावा. कढीपत्ता झाला की त्यामध्ये मिरच्या इथे मी 3 ते 4 कापून घेतलेल्या आहे बारीक पद्धतीने. ते टाकून मिरची फिरवून घ्यावे. मिरची झाली की त्यामध्ये थोडा सांबार घालावा आणि फिरवून घ्यावा. आता यामध्ये अर्धा चम्मच मीठ व अर्धा चम्मच हळद टाकून ते मसाले सर्व फिरवून घेऊया आणि शिजवून घेऊया. इथे मसाले झालेले आहे. तुम्ही बघू शकता पोहे मऊदार भिजलेले आहेत. पोहे आता मसाल्यामध्ये टाकून मसाले पोहेला लागतपर्यंत फिरवून घेऊया. पोहे या पद्धतीने फिरवून घ्यायचे आहे. आता यामध्ये तळलेले शेंगदाणे घालून पोहे पुन्हा एकदा फिरवून घेऊया. पोहा झालेला आहे. चला तर मग प्लेटमध्ये पोहा काढून घेऊया. चला तर मग चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन. थँक्यू.